let us sing the wonderful song from Upasna Sangit, song number 245. पतिताय चल सुचिवायाला प्रभू येशू पदास धरी. उपासना संगीतातील गीत नंबर 245 आपण गाऊया. पतिता ये चल सुचिवायाला. Let us clap our hands. टाळ्या वाजूया. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. उत्तम टाळ्यांचं अर्पण करूया. Because he is the King of Kings and Lord of Lords. कारण तो राजांचा राजा प्रभूंचा And प्रभू. there is power in the name of Jesus. येशूच्या नावामध्ये सामर्थ्य आहे. Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. And as we are standing in the presence of God this morning, आज सकाळी प्रभूच्या उपस्थितीमध्ये आपण उभे असताना let's tell yourself आपण स्वतःला सांगूया, everything that is within me, जे काय माझ्या मध्ये सर्व काही आहे, praise the name of God. माझं सर्वस्व प्रभूच्या नावाची स्तुती करो. Hallelujah. हालेलुया. Let everything within you जे काय तुमच्या अंतर्यामामध्ये सर्व आहे, praise the name of Jesus this प्रभू morning. येशूच्या नावाची आज सकाळी स्तुती करो. Because he has done everything on the cross of Calvary for you and for me. तुमच्या आणि माझ्यासाठी कॅलोरीच्या वधस्तंभावर त्याने सर्व काही केलं He has आहे. won the victory for us. आपल्यासाठी त्याने विजय मिळवला He आहे. helped us to come out of the sin.
त्या पापातून बाहेर निघण्याकरिता त्याने आपल्याला मदत केली So let आहे. us take this time and say, Lord, we want to say thank you for everything. आपण ही वेळ घेऊया आणि मला प्रभू सर्व गोष्टीबद्दल तुझे आभार Are you मानतो. ready to thank Him? तुम्ही तयार आहात का त्याचे आभार Can I see your मानण्याकरिता? hands? असाल तर तुमचे हात So दाखवा. let us sing this wonderful song and glorify His name. Thank Him. And say, Lord, thank you for everything. त्याचा धन्यवाद करा. मला प्रभू सर्व गोष्टीबद्दल तुझे आभार मानतो. सत्यानाश के गड्ढे से मुझे निकाला, दलदल से खींच के मुझे निकाला। सत्यानाश के गड्ढे से मुझे निकाला, दलदल से खींच के मुझे उबारा। हालेलुया, हालेलुया। मेरे पैरों को दृढ़ किया है, चट्टान पर खड़ा किया है। मेरे मन यहोवा को धन्य धन्य कहो। मेरे मन यहोवा को धन्य धन्य कहो। और जो कुछ भी मुझ में है, उसको धन्य कहे। जो कुछ भी मुझ में है, धन्य कहता रहे। मेरे मन Yes, thank you, Jesus. Oh, मेरे मन यहोवा को धन्य धन्य कहो। वही तेरे अधर्म को क्षमा करता है, तेरे सब रोगों को चंगा करता है। वही तेरे अधर्म को क्षमा करता है, तेरे सब रोगों को चंगा करता है। हालेलुया, हालेलुया। वही तो मेरे प्राण को नाश होने से बचाता है। मेरे मन यहोवा को सब मिलकर धन्यवाद कहेंगे। ओ मेरे मन यहोवा को धन्य धन्य कहो। और जो कुछ भी मुझ में है, उसको धन्य कहे। जो कुछ भी मुझ में है, धन्य कहता रहे। मेरे मन यहोवा को धन्य धन्य कहो। मेरे मन यहोवा को धन्य। वही मेरे अधर्म को, वही मेरे अधर्म को क्षमा करता है, मेरे सब रोगों को चंगा करता है। Thank you, Jesus. Hallelujah, hallelujah. वही तो मेरे प्राण को नाश होने से बचाता है। मेरे मन यहोवा को धन्य धन्य कहो। मेरे मन यहोवा को धन्य धन्य कहो। मेरे मन यहोवा को धन्य धन्य कहो। मेरे मन यहोवा को Hallelujah. Hallelujah. How wonderful to say thank you, Jesus, for everything. किती अद्भुत म्हणणे की येशू ख्रिस्त सर्व गोष्टीबद्दल तुझे आभार You मानतो. want to clap for Jesus this morning? आज सकाळी येशूसाठी जर टाळ्या वाजवायच्या आहेत, Best clap offering. उत्तम टाळ्याचं अर्पण देऊया. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. How wonderful. किती अद्भुत. We are serving a mighty God. पराक्रमी देवाची आपण सेवा करत And आहोत. everything in our life, whatever we are going in, any situation, आपल्या जीवनातून ज्या कोणत्या परिस्थितीतून आपण चाललो आहोत, सर्व गोष्टी has no power at all. त्याचं आपल्यावरती कुठलंच सामर्थ्य नाही. Because we belong to Jesus Christ. कारण त्याचं कारण हे की आपण प्रभू येशू ख्रिस्ताचे आहोत. And He reign over us. Amen. तो आपल्यावरती राज्य करतो. Hallelujah. हालेलुया. So let God arise. आपल्या जीवनामध्ये परमेश्वर उंचावला And जावो. only God arise. केवळ परमेश्वरच Not any उंचावलं. sickness, कुठला not आजार any नाही, weakness, कुठला अशक्तपणा नाही. but only God arise. परमेश्वरच उंचावला So जावो. let's sing this wonderful song and glorify His name and say, Lord,
I just give all glory, honor, and praise to your name. हे अद्भुत Because, गीत गाऊया आणि म्हणून परमेश्वर सर्व मान सन्मान गौरव आम्ही तुझ्या नावाला देतो. त्याचं कारण because there आहे is victory in the name of Jesus. Amen. येशूच्या नावामध्ये विजय आहे. Hallelujah. Amen. Just Hallelujah. turn to your neighbor and say, there is power in the name of त्या Jesus. बाजूच्या व्यक्तीकडे पाहा आणि म्हणा येशूच्या नावामध्ये सामर्थ There आहे. is power in the name of Jesus. येशूच्या नावामध्ये सामर्थ आहे. There is victory in the name of Jesus. येशूच्या नावामध्ये विजय आहे. Hallelujah. हालेलुया. So let's declare the victory of God in our life. आपल्या जीवनात देवाचा विजय जाहीर करूया. Amen. आमेन. Let God arise. Let God arise.
टाळ्याचं वंदन He is the देऊया. victorious King. तो विजय राजा आहे. And no matter what, काही झालं तरी हरकत नाही. He's still victorious King. तो विजय राजा आहे. Hallelujah. हालेलुया. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Lord. प्रभू धन्यवाद. We want to say thank you, Lord, for all the things which you have done for me. प्रभू माझ्यासाठी ज्या सर्व गोष्टी केल्यास त्याबद्दल तुझे आभार मानायचे आहे. People of God, देवाचे लोकांनो, we want to say thank you to God this morning. आज सकाळी तुम्हाला देवाला धन्यवाद म्हणायचं आहे का हो? Just close your eyes. डोळे बंद करूया. Lift your hands आपले बाहू उभारूया, हात उंच करूया. and remember the goodness of God in your life. देवाचं चांगलपण तुमच्या जीवनामध्ये आहे याची आठवण करा. Whatever He has done for you, जे काही त्याने तुमच्यासाठी केलं it's आहे always good for you. नेहमीच तुमच्यासाठी चांगलं आहे. Many times you might not understand what is happening, सदा सर्व काय चांगलं आहे तुम्हाला कळणार नाही कधी कधी काय तुमच्या जीवनात होत आहे. but still God is good. तरी देखील परमेश्वर And चांगला all आहे. the things will work for good those who love God. जे देवावर प्रीती करतात त्यांच्यासाठी सर्व गोष्टी मिळून कल्याणकार So without कल्याणासाठी any होतील. question, जर तुमच्याकडे काही प्रश्न असेल without any question, त्याच्यामध्ये कुठला शंका नाही, प्रश्न नाही, just say thank you, Lord, प्रभूचे आभार मानण्यामध्ये. because Lord, I trust in you. प्रभू मी तुझ्यावर विश्वासून राहतो. For the price you paid, bearing all my sin and shame, in love you gave amazing grace. Thank you for this love, Lord. Thank you for the
In 1 Corinthians chapter 11, verse 25, करिंथकरास पहिले पत्र याचा 11वा अध्याय आणि वचन 25. and as the word of God has said, and we have known this for many years, देवाचं वचन जसं सांगतं आणि पुष्कळ वर्षापासून आपल्याला हे माहीत आहे. after the same manner, he took the cup when he had supped, saying, "This cup is the New Testament in my blood. This do ye as often as ye drink, and in remembrance of me." मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितकेंदा तुम्ही हा पिता तितकेंदा माझ्या स्मरणार्थ हे करा. This is the commandment of the Lord Jesus Christ given to his disciples. प्रभू श्री ख्रिस्ताकडून त्याच्या शिष्यांना ही दिलेली आज्ञा होती And then this has been transferred from his disciples to the church. आणि मग शिष्यांकडून ही मंडळीपर्यंत आली. And we are obeying the word of God by taking part in the communion. आणि प्रभूच्या मेजामध्ये भाग घेऊन देवाच्या वचनाचं आपण आज्ञापालन करत आहोत. And the word of God says that let everyone examine himself. आणि देवा तुझं सांगतं की प्रत्येकानं आपलं आपलं स्वतःचं आत्मपरीक्षण करावं. Let everyone examine himself as to how he takes the communion. मग प्रत्येकानं स्वतःचं आत्मपरीक्षण करून यातून कसं घ्यावं खावं हे त्यांनी पाहावं. We need to examine ourselves as to how we take communion. आम्ही मेजामध्ये कसे भाग घेत आहोत हे आम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण करून पाहिलं पाहिजे. Many people told me पुष्कळ लोकांनी मला सांगितलं that, Pastor, you don't mention anything about repenting of sins. पळक साहेब तुम्ही पापांच्या पश्चातापाबद्दल काही सांगत नाही. I said, there is no need of saying that. मी असं म्हटलं की असं काय बोलण्याची गरजच नाही. Because when I say, eat this food, when I say eat this food, जेव्हा मी असं म्हणतो ही भाकर खा, हे जेवण खा. हे जेवण खा, I don't have to tell you open your mouth. मला तुम्हाला सांगायची गरज नाही की तुमचं तोंड उघडा. When I say eat this food, जेव्हा मी असं म्हणतो की हे जेवण तुम्ही you खा, automatically open your mouth and eat. आपोआपच तुम्ही तोंड उघडून ते खा. So when you come to the table, म्हणून जेव्हा आपण when मेजाकडे you येतो, examine yourself, जेव्हा स्वतःचं आत्मपरीक्षण तुम्ही करता, you must ask forgiveness of your sins. तेव्हा तुम्ही तुमच्या पापांची क्षमा मागितली पाहिजे. But पण when you take communion, पण जेव्हा तुम्ही मेजामध्ये भाग घेता, we need to examine ourselves as to how we take the communion. स्वतःचं आत्मपरीक्षण करून आपण ते केलं पाहिजे की आपण कसं याच्यातून घेतो. Because when we take communion, कारण जेव्हा मेजामध्ये भाग घेतो it speaks something very, very important for our life. ते आपल्या जीवनामध्ये फार विशेष रीतीने काहीतरी बोलतो. Jesus says by giving bread to the disciples, प्रभू श्री ख्रिस्त असं म्हणतो शिष्यांना भाकर देत असताना this is my body which is being broken for you. त्यांनी असं म्हटलं की हे जे शरीर आहे हे माझं शरीर आहे जे तुम्हासाठी मोडलं जात आहे. When we eat bread, जेव्हा आपण भाकर खातो this is a broken bread. ही मोडलेली भाकर आहे. And when we eat this, जेव्हा आम्ही ती खातो we must understand that the power behind what Jesus has said. याच्यामध्ये प्रभू श्री ख्रिस्ताने जे काय म्हटले त्याच्या मागचं सामर्थ्य काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. He has suffered stripes for us. आपल्यासाठी त्यांनी स्वतःवर फटके खाल्ले. And the word of God says in Isaiah, by his stripes, We are healed. by his stripes, say little loudly as you are healed person. तुम्ही याला आरोग्य मिळालंय असं बोला. By his stripes, We are healed. we are healed. We are Let healed. the breath come out big so मोठा that your श्वास बाहेर chest होतो. is cleaned by the power of म्हणजे God. देवाच्या सामर्थ्याने छाती मोकळी होईल. If any congestion is there, it's going to remove. कुठली अडखण असेल ते निघून And जाईल. then he says, मग तो असं म्हणतो this cup हा प्याला is the New Testament in my blood.
माझ्या रक्तामध्ये नवीन करार आहे. This cup is the New Testament in my blood. हा प्याला माझ्या रक्ताचा नवा करार आहे. This he is emphasizing and telling his disciples. तो हे शिष्यांना भर देऊन सांगत आहे. Because there was a prophecy made in Isaiah chapter 49 verse 8. कारण यशाचं पुस्तक याचं 49वा अध्याय 8व्या वचनामध्ये हे भविष्यवाणी करण्यात आली होती. Isaiah 49 verse 8, the word of God says, यशया 49वा अध्याय 8वं वचन, Thus saith the Lord, in an acceptable time have I heard thee, and in a day of salvation have I helped thee, and I will preserve thee, and give thee for a covenant of the people to establish the earth, to cause to inherit the desolate heritage. परमेश्वर म्हणतो, प्रसाद समय मी तुझे ऐकले, उद्धार दिनी मी तुला सहाय्य केले, देशाचा उत्कर्ष व्हावा, उजाड झालेल्या वतनांची पुन्हा वाटणी व्हावी, म्हणून मी तुझे रक्षण करीतो व लोकांच्या करारा प्रित्यर्थ तुला नेमितो. So God is working according to the covenants. आणि म्हणून कराराप्रमाणे प्रभू येशू वागत Isaiah करत आहे. 55 verse 3, the word of God says, यशाचं पुस्तक 55 अध्याय 3 वचनामध्ये, Incline your ear and come unto me. Hear, and your soul shall live, and I will make an everlasting covenant with you, even the sure mercies of David. कान द्या, मजकडे या, ऐका, म्हणजे तुमचा जीव वाचेल, आणि मी तुम्हा बरोबर सर्व काळचा करार करीन, म्हणजे दाविदाला देऊ केलेले अढळ प्रसाद तुम्हास देईन. Isaiah chapter 61 verse 8, the word of God says, 61वा अध्याय यशाचं पुस्तक आणि 8वं वचन देवाचं सांगतं, For I the Lord love judgment, I hate robbery for burnt offerings, and I will direct their work in truth, and I will make an everlasting covenant with them. कारण मला परमेश्वराला न्याय प्रिय आहे, अन्यायाच्या लुटीचा मला वीट आहे, मी त्यांना खात्रीने प्रतिफळ देईन, त्यांच्याशी सार्वकालिक करार करीन. Jeremiah chapter 31 verses 31 through 33. यशाचं पुस्तक 31वा अध्याय Jeremiah 31 ते 33. chapter 31 एर्म्याचं पुस्तक 31वा अध्याय 31 through 33. 31 ते 33. Behold, the days come, saith the Lord, that I will make a new covenant with the house of Israel and with the house of Judah, not according to the covenant that I made with their fathers in the day that I took them by the hand to bring them out of the land of Egypt, which my covenant they break, although I was a husband and unto them, saith the Lord. But this shall be the covenant that I will make with the house of Israel. After those days, saith the Lord, I will put my law in their inward parts and write it in their hearts, and will be their God, and they shall be my people. परमेश्वर म्हणतो, पहा, असे दिवस येत आहेत की त्यात इस्रायलाचे घराणे व यहूदाचे घराणे यांच्याबरोबर मी नवा करार करीन. परमेश्वर म्हणतो, मी त्यांच्या पूर्वजांचा हात धरून त्यास मिस्र देशातून बाहेर आणले, तेव्हाच्या कराराप्रमाणे हा करार व्हावाचा नाही. मी त्याचबरोबर विवाह केला तरी तो माझा करार त्यांनी मोडिला. तर परमेश्वर म्हणतो, त्या दिवसानंतर इस्रायलाच्या घराण्याबरोबर जो करार मी करीन तो हा, मी आपले धर्मशास्त्र त्यांच्या अंतर्यामी ठेवीन, मी ते त्यांच्या हृदयपटलावर लिहीन, मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील. Jeremiah chapter 32 verse 40. इर्म्याचं पुस्तक 32वा अध्याय 40वा वचन, And I will make an everlasting covenant with them, that I will not turn away from them to do them good, but I will put my fear in their hearts, that they shall not depart from me. आणि मी त्याशी सर्व काळचा करार करेन, तो असा की मी त्यांचं हित करण्यापासून माघार घेणार नाही. मी आपले भय त्यांच्या मनात उत्पन्न करेन, म्हणजे ते मजपासून माघार घेणार नाहीत. Ezekiel chapter 37 एहेजकेलचं पुस्तक याचा 37वा अध्याय verse 26. 26वा वचन, Moreover, I will make a covenant of peace with them,
it shall be an everlasting covenant with them, and I will place them and multiply them, and will set my sanctuary in the midst of them forevermore. आणि मी त्याचबरोबर शांततेचा करार करीन, तो करार सर्व काळचा होईल. मी त्यास वसवीन, त्यांची संख्या वाढवीन आणि सर्व काळ राहील, असे माझे पवित्र स्थान त्यांच्यामध्ये स्थापेन. So these all prophecies were made that God is going to make everlasting covenant. आणि ही भविष्यवाणी करण्यात आले की परमेश्वर सर्व काळचा करार करणार आहे. And Jesus has fulfilled that prophecy आणि येशू ख्रिस्ताने ही भविष्यवाणी पूर्ण by केली. establishing the Holy Communion. हा पवित्र मेस स्थापित करून. And he said, this cup is a new covenant in my blood. आणि त्याने म्हटलं की हा माझा नवा करार आहे, माझ्या रक्ताचा नवा करार आहे. So what we have done now, म्हणून आता जे काय आपण केलं, we have taken part in the Holy Communion. आपण पवित्र प्रभू भोजनामध्ये भाग घेतला. We are not taking it because it is a tradition, एक रूढी परंपरा म्हणून घेतला आहे, केलं म्हणून असं नाही. but we are doing it because we want to remember the Lord Jesus Christ, who has fulfilled the law of Moses and finished it from us. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने हे केलं म्हणून आपण केलं की ज्यांनी हा नियम पूर्णपणे पाळलं, मोशेचं नियमशास्त्र पूर्णपणे पाळलं आणि त्यांनी म्हटलं की हे पूर्ण झालंय. This new covenant takes place of the old covenant. हा नवा करार जुन्या कराराचं स्थान घेतो. And God has said already, we read the scriptures, that I have made the covenant with them, and because of my covenant, I brought them out of the land of Egypt, but my people have not followed my commandment. आणि या ठिकाणी असं जसं म्हटलं की मी माझ्या लोकांना करार स्थापिल्यामुळे मिस्र देशातून बाहेर आणलं, पण तरीही माझ्या लोकांनी माझी आज्ञा पाळली नाही. But therefore I will make an everlasting new covenant with them. आणि म्हणून मी त्यांच्यासाठी सर्व काळचा करार स्थापिन. Hallelujah. हालेलुया. We are a blessed people. आपण आशीर्वादित लोक आहोत. We are more powerful people than the children of Israel. इस्रायल Children of Israel. इस्रायल लोकांपेक्षा आपण धन्य लोक आहोत. Hallelujah. Children of Israel were chosen people of God. इस्रायल लोक हे देवाचे निवडलेले लोक होते. And God chose them to become a witness and to spread in the world that God is the Almighty God. आणि देवाने त्यांना एक साक्ष म्हणून ठेवलं होतं, अस्तित्व त्यांचं यासाठी की संपूर्ण राष्ट्रांना कळावं की देव हा जिवंत देव आहे. But they failed in obeying the law of Moses. पण मोशेचं नियमशास्त्र पाळण्यामध्ये ते अपयशी They ठरले. always looked around them. त्यांनी अवतीभोवती नेहमीच पाहिलं. They always looked to the nations around them. त्यांच्या अवतीभोवतीचं राष्ट्रच ते पाहत And they राहिले. always wanted to compromise themselves with the other nations. आणि इतर राष्ट्रांबरोबर पाहून त्यांनी स्वतःची तडजड नेहमीच करत They राहिले. wanted to look like them also. आम्हाला त्यांच्यासारखंच व्हायचं आहे. They were chosen to be look different. त्यांना वेगळं म्हणून निवडण्यात आलं होतं. They were chosen to think different. त्यांना वेगळा विचार करण्यासाठी निवडण्यात They आलं were होतं. chosen to act different. त्यांना वेगळं आकृती करण्याकरता निर्माण करण्यात They आलं were होतं. chosen to draw attention of all people unto them and through them to the living God. त्यांना यासाठी निवडण्यात आलं होतं की सर्व लोकांचं लक्ष त्यांच्याकडे केंद्रित व्हावं आणि त्यांच्याद्वारे देवाकडे व्हावं. But this was a God's plan for whole world. ह्या संपूर्ण जगासाठी देवाची ही योजना But होती. children of Israel failed utterly. परंतु इस्रायल लोक अक्षरशः अपयशी ठरले. That's why God had to send his son Jesus Christ. म्हणून देवाला त्याचा पुत्र येशू ख्रिस्त पाठवावा लागला. Jesus Christ came on the face of the earth, प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावर आला, lived among us, आमच्यामध्ये राहिला has tested everything that we are testing in our life. आणि आपल्या जीवनामध्ये ज्या परीक्षामधून आपण जातो त्या सर्व परीक्षातून तो गेला. Take your problem and you will find the answer in the New Testament. तुमची समस्या घ्या आणि तुम्हाला त्याचं उत्तर नव्या करारामध्ये मिळेल. You will find that your problem is mentioned right there in the New Testament. तुम्हाला पाहायला मिळेल की तुमची समस्या या नवीन करारामध्ये देखील आहे. May not be the name of the problem is mentioned like this, diabetes. आणि तुमच्या समस्येचं नाव म्हणजे मधुमेह असा तो असेल असं नाही. Diabetes is not mentioned here as a diabetes. मधुमेह इथं लिहिलेलं नाहीये. Many people ask me, do you have diabetes? पुष्कळ लोक मला विचारतात तुम्हाला मधुमेह आहे का? I said no. मी म्हणतो नाही. I have a diabetics.
मला न्यू बेटीस आहे. Diabetes, yeah. न्यू बेटीस आहे. No diabetes. नो डायबिटीस. What is this new? Is this new sickness? I said, yes. मग ते म्हणतात की हा नवीन आजार आहे का? This is, I have a diabetes. मला न्यू बेटीस आहे. Pastor, please, can you explain me? पण साहेब, जरा स्पष्ट करा. Diabetes means die. डायबिटीस म्हणजे डाय, मरण. Diabetes means live. लिव्हिटीस म्हणजे जगणं आहे. I have diabetes and I'm going to live. आणि मला लिव्हिटीस आहे म्हणून मी जगत आहे. But what I'm saying is, मला हे सांगायचं आहे, the sickness, weakness, trials, troubles, and problems and death is the cause of original sin. समस्या, आजार, सर्व निराशा, एकटेपण हे सर्व मूळ पापाचा परिणाम आहे. But we are those who accepted Jesus Christ पण जे आपण प्रभू श्री ख्रिस्ताचा स्वीकार केलेले लोक as आहोत, their personal Savior. वैयक्तिक ताणारा म्हणून We are new creation in Christ Jesus. आपण येशू ख्रिस्तामध्ये नवी उत्पत्ती आहोत. We are people of New Testament. आपण नव्या कराराचे लोक आहोत. This New Testament has been done by the blood of the Lord Jesus Christ. हा नवा करार प्रभू श्री ख्रिस्ताच्या रक्तामध्ये And स्थापन when करण्यात आला. we follow the New Testament, आणि जेव्हा नवी कराराचं आज्ञापालन आपण करतो, our behavior will be changed. आमचं वागणं बदलून जाईल. Our responses will be changed. आमचा प्रतिसाद बदलून जाईल. Our reactions will be आमची changed. प्रतिक्रिया बदलून जाईल. Our understandings will be आमची changed. समजबुद्धी बदलून जाईल. Everything we will be speaking love, 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 love. जे काय आम्ही बोलू ते प्रेमानं आणि प्रेमानं असेल. Everything that will be registered in our mind is forgive, 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 forgive. प्रत्येक गोष्ट जी आमच्या बुद्धीमध्ये येईल ती म्हणजे प्रत्येकाबद्दल क्षमा, क्षमा, क्षमा. How long? किती काळ? Till I die. मी मरेपर्यंत. Forgive, forgive, forgive. क्षमा करणं, क्षमा करणं, क्षमा How करणं. many know the Lord's Prayer? किती जणांना प्रभूची प्रार्थना माहित आहे? Yeah, and there is a statement. तिथे एक विधान आहे. What is that statement? ते विधान काय? Forgive us our debtors as we forgive our debtors. Forgive our debts. जशी आमच्या ऋणास आम्ही ऋण सोडले आहे तशी आमची ऋणे आम्हाला सोड. Yes. So we give condition here. म्हणून इथं आम्ही अट घालतो. Forgive our debts as we forgive those who are debtors against us. आमच्या ऋणांची आम्हाला ऋण सोड जसं आम्ही इतरांचं ऋण सोडलं आहे. Yeah. Have you ever recognized this? तुम्ही याचा कधी विचार केलाय का? Christian people are forgiving people always. ख्रिस्ती लोक हे नेहमीच क्षमा करणारे लोक असले पाहिजे. Always. नेहमीच. We are not living tit for tat. आपण जशाच तसं जगत नाही. We are living as Christ. आपण ख्रिस्तासारखं जगत आहोत. As Christ has loved others, जसं ख्रिस्तानं इतरांवर प्रीती so केली we love others. तसं आपण इतरांवर प्रेम As केलं Christ पाहिजे. has forgiven us, जसं ख्रिस्ताने आमची क्षमा so केली we forgive others. तसं आम्ही इतरांची क्षमा केली पाहिजे. In beginning, it will appear like we are losing the battle. सुरुवातीला असं वाटेल कदाचित आम्ही युद्ध हरलो आहोत. Our enemy will become more strong. It looks like they will become more strong. He cannot say anything. आमचा शत्रू असं वाटेल की फार बलवान झाला तसं वागून हा तो काहीच बोलत नाही. But let us behave like this. हत्ती चलता है, पण असं चाला, हत्ती चलता असं वागा है, की जसं हत्ती चालतो कुत्ते भुंकते हैं. आणि कुत्रे भुकतात माग. That doesn't disturb हत्ती at all. हत्तीला त्याच्यामुळे काही फरक पडत नाही. We are all hattis. आपण सर्व हत्ती आहोत. We are people of new covenant. आपण नव्या कराराचे We are लोक आहोत. people of power. आपण We सामर्थ्याचे are लोक people आहोत. of kingdom of God. आपण देवाचे लोक आहोत. And देवाच्या God राज्याचे. has given us the strength, ability, power, and healing touch to forgive आणि others. देवाने आम्हाला सामर्थ्य, पात्रता आणि आरोग्याचा स्पर्श केलेला आहे की इतरांना क्षमा This करण्याकरता. is a new covenant हा नवीन करार आहे Jesus made by his blood. जे त्याच्या रक्ताने तो स्थापलेला Let's आहे. all stand. सर्वजण आपण उभं राहूया. Hallelujah. हालेलुया. जब से प्यारा यीशु आया, मेरा जीवन बदल गया. जब से मैंने उसे है पाया, मेरा जीवन बदल गया. जब
से प्यारा यीशु आया, मेरा जीवन बदल गया। जब से मैंने उसे पाया, मेरा जीवन बदल गया। इस जहां की गंदगी से मुझे छुड़ाया, अपने कर सब गुनाह से हमें छुड़ाया। इसलिए मेरा मन गीत गाया, इसलिए मैंने यह गीत गाया, मेरा जीवन बदल गया। जब से प्यारा यीशु आया, मेरा जीवन बदल गया। जब से मैंने उसे है पाया, मेरा जीवन बदल गया। Loving Heavenly Father, प्रेमळ स्वर्गीय पित्या, we thank you for your Son Jesus Christ, तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो who established this Holy Communion. की ज्याने हा पवित्र मेज स्थापित केला And Lord, He has made us the people of the new covenant. आणि त्याने आम्हाला नव्या कराराचं लोक केलं. Help us, Lord, that we may walk, talk, behave, and act as the people of the new covenant. परमेश्वर आमचं सहाय्य कर यासाठी की आम्ही देवाचे लोक म्हणून नव्या कराराचे लोक म्हणून चालावं, बोलावं आणि वागावं. That we may become a blessing to others. यासाठी की इतरांसाठी आम्ही आशीर्वाद बनावं. We may become blessing to our people, family people. आमच्या कौटुंबिक लोकांसाठी आम्ही आशीर्वाद That we बनावं. may become blessing to our job people. यासाठी की आम्ही आमच्या नोकरीतील लोकांसाठी आशीर्वाद बनावं. That we may become blessing to our responsibility people. आमच्या जबाबदारीचे लोक जे आहेत त्यांच्याबरोबर आम्ही आशीर्वादित बनावं. They may see Christ in our life. यासाठी की त्यांनी ख्रिस्त आमच्यामधून That पाहावं. they may be attracted to the Lord Jesus Christ. यासाठी की त्यांनी ख्रिस्ताकडे आकर्षित व्हावं. To that extent, we humble ourselves and dedicate our life to you. येथे तर परमेश्वरा आम्ही आमचं जीवन तुला समर्पित करतो. Come and take charge of our life. ये आणि आमच्या जीवनाचा ताबा In तू घे. Jesus' precious name we pray. येशूच्या मोलवाणात आम्ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. Now the grace of God, the love of the Lord Jesus Christ, and the coming of the Holy Spirit be with us all from now and forevermore. Amen. Please be seated. बसूया आपण. If you're celebrating your birthday or wedding anniversary this week, या आठवड्यात जर तुम्ही आपला वाढदिवस लग्नाचा वाढदिवस साजरा करत आहात, please stand. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to everyone. Happy birthday to you. Happy anniversary to you. Happy anniversary to you. Happy anniversary those who are married. Happy anniversary to you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless all of you. Happy birthday to you. Happy anniversary to you. Loving Heavenly Father, we thank you for those children, those who are going to celebrate their personal birthday this week. परमेश्वरा आम्ही तुझे आभार मानतो की जे आपला वाढदिवस या आठवड्यात साजरा करत आहे त्यांच्याबद्दल. We pray to thee for those families, those going to celebrate their wedding anniversary this week. त्या कुटुंबाचे आम्ही आभार मानतो की जे आठवड्यामध्ये आपला लग्नाचा वाढदिवस साजरा करत आहे. Give them many more personal birthday in their personal life, wedding anniversary in their marital life. त्यांना पुष्कळचे वाढदिवस त्यांच्या वैयक्तिक जीवनात तू दे आणि पुष्कळचे लग्नाचे वाढदिवस त्यांच्या वैयक्तिक जीवनात तू दे. Fill them with your strength, health, wisdom and knowledge. ज्ञान, शक्ती, सामर्थ्य, आरोग्य देऊन त्यांना तू आशीर्वादित कर. Let all your blessings come upon them. सर्व आशीर्वाद त्यांच्या जीवनावर We येऊ दे. commit them in your holy hand. त्यांना तुझ्या पवित्र हातामध्ये आम्ही In सोपवतो. Jesus' precious name we pray. येशूच्या मोलवाणात आम्ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. God bless you. देव तुम्हाला We are आशीर्वाद going to worship the Lord by giving God's tithe, our offering, and missionary offering unto the Lord. देवाचं दशंश आपलं दान आणि सेवा कशी दान देऊन आपण देवाचा गौरव करणार आहोत.
का राजा महिमा को छोड़कर अपनाया मेरे शर्म और गुनाह। उससे मैंने पाई है माफी, मैं हो गया उस राजा का। सुंदर मसीहा अब मैं हूँ तेरा, यीशु मसीह तू है आशा मेरी। हालेलूया प्रभु तेरी स्तुति हो। हालेलूया तूने हराया मृत्यु को, तूने तोड़ी हर जंजीर, तेरे नाम मेरी हाय यीशु मसीह तू है आशा मेरी। हालेलूया प्रभु तेरी स्तुति हो। हालेलूया तूने हराया मृत्यु को, तूने तोड़ी हर जंजीर, तेरे नाम मेरी हाय यीशु मसीह तू है आशा मेरी। वो सुबह वादा पूरा हुआ, बेजान शरीर ने फिर सांसें ली। खामोशी में से तूने पुकारा, कब्र तेरी जीत है कहाँ। आई वो सुबह वादा पूरा हुआ, बेजान शरीर ने फिर सांसें ली। खामोशी में से तूने पुकारा, कब्र तेरी जीत है कहाँ। यीशुआ तेरी जय हो सदा। हालेलूया प्रभु तेरी स्तुति हो। हालेलूया तूने हराया मृत्यु को, तूने तोड़ी हर जंजीर, तेरे नाम मेरी हाय यीशु मसीह तू है आशा मेरी। हालेलूया प्रभु तेरी स्तुति हो। हालेलूया तूने हराया मृत्यु